रविवार 18 मे 2025 सकाळी 5:59 श्रीहरिकोटा येथून PSLV C61 रॉकेटने आकाशात झेप घेतली। हे होतं इस्रोचं 101 व प्रक्षेपण। सगळ्यांचं लक्ष लागलं होतं, कारण या रॉकेटवर स्वार होता EOS-09, एक असा पृथ्वी निरीक्षण उपग्रह जो रात्री दिवसा कोणत्याही हवामानात उच्च रिझोल्यूशन प्रतिमा कॅप्चर करू शकतो। शेती, वनीकरण, शहरी नियोजन, आपत्ती व्यवस्थापन आणि अगदी राष्ट्रीय सुरक्षेसाठी हा उपग्रह होता खास। पण काय झालं? रॉकेटच्या तिसऱ्या टप्प्यात एक विसंगती आढळली आणि ही मोहीम पूर्ण होऊ शकली नाही। नमस्कार, मी अंजली आपलं स्वागत करते पोलखोल मध्ये। इस्रोचे अध्यक्ष व्ही नारायणन यांनी सांगितलं, PSLV हे 4 टप्प्यांचे रॉकेट आहे। पहिले 2 टप्पे अगदी व्यवस्थित पार पडले। तिसऱ्या टप्प्यात मोटरही उत्तम सुरू झाली, पण काहीतरी चुकलं। काय चुकलं याबद्दल त्यांनी तपशील दिला नाही, पण एक गोष्ट स्पष्ट केली, आम्ही विश्लेषण करू आणि पुन्हा प्रयत्न करू। ही आहे इस्रोची खरी ताकद। अपयशाला घाबरून थांबणं त्यांना माहीतच नाही। EOS-09 हा उपग्रह खरंच खास होता। याचं सिंथेटिक अपर्चर रडार SAR इतकं प्रगत होतं की कोणत्याही परिस्थितीत तो पृथ्वीवर नजर ठेवू शकतो, मग तो ढगाळ हवामान असो की रात्र। 2022 मध्ये यशस्वी झालेल्या EOS-04 ची ही पुढची आवृत्ती होती। शेतकऱ्यांना शेतीसाठी, सरकारला आपत्ती व्यवस्थापनासाठी आणि देशाला सुरक्षेसाठी हा उपग्रह डेटाचा खजिना देणार होता। पण काही हरकत नाही, इस्रो पुन्हा येईल आणि यावेळी आणखी दमदारपणे। PSLV C61 हे रॉकेट इस्रोच्या नवीन पेलॉड इंटिग्रेशन फॅसिलिटी मध्ये तयार झालं होतं। गेल्या डिसेंबर मधील स्पॅडॅक्स मोहिमेनंतर हे दुसरं प्रक्षेपण होतं जिथे ही सुविधा वापरली गेली। इस्रो सतत नव्या तंत्रज्ञानावर काम करतं, नव्या आव्हानांना सामोरं जातं। या अपयशाचं विश्लेषण केलं जाईल, चुका सुधारल्या जातील आणि लवकरच आपण EOS-09 ला अंतराळात यशस्वीपणे पोहोचलेलं पाहू। अंतराळ संशोधन हे सोपं नाही, प्रत्येक अपयश यशाची पायरी आहे। इस्रोने गगनयान, चंद्रयान, मंगळयान यांसारख्या मोहिमांनी जगाचं मन जिंकलं आहे। PSLV C61 ची ही अडचण तात्पुरती आहे। इस्रोचं ध्येय आहे अंतराळ प्रत्येक भारतीयासाठी, आणि हे ध्येय ते नक्कीच पूर्ण करतील। इस्रोच्या या प्रवासात तुम्ही त्यांच्या सोबत आहात का? तुमचं मत कमेंट मध्ये नक्की सांगा। अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा।